एक ग्लास गरम पाणी घेते, त्यात एक आईस क्यूब टाकते हा आणि कंझ्युम करते. तर कोंबडी वगैरे नको बोलू यार. कोंबडीच मी तर आता तू ये सकाळी माझ्याजवळ पोळी दे, पोहे दे मम्मा, सनसेट झालेला आहे. बनवून दे. मी काहीच बनवून देणार नाही आता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात झाली आहे किचनपासून. ॲज युजल हे डेली रुटीन असतं. तर आज आहे प्रणवचं ऑफिस आणि जियानाचं स्कूलसुद्धा. तर जेवढ्या वेळात मी स्वयंपाक केला तेवढ्याच वेळात जियानाचं प्रणवनी आवरलं, तिला स्कूलसाठी रेडी केलं आणि तिला स्कूलमध्ये नेऊन दिलं ऑन द वे ऑफिसमध्ये जाता जाता. तर चला मग आज दिवसभरात काय होईल हे तर मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. तर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आता आम्ही तिघेजणं झालो रेडी आणि आम्ही चाललो आहे जिममध्ये. तर आज दुपारी मी एक खूप छान रेसिपी बनवली आहे, तुम्हाला आल्यानंतर डिटेलमध्ये दाखवते सुद्धा आणि त्याची रेसिपीसुद्धा मी शेअर करेल. तर चला सगळ्यात आधी जिमला जाऊ. आणि जियानाला म्हटलं जिममध्ये चल, तर बोलते नाही आईबाबांकडे जायचं आहे. तर तिला आईबाबांकडे सोडेल हो ना त्या. ती बोलते जे आमचे जिमचे दादा आहेत ना ते हिला बोलतात ए चिमणी असं बोलतात. काय बोलतात ते दादा? चिमणी. दादा तू आईबाबाकडे बरं काय खाशील? हे भगवान, चापल्यांचं कसं होईल, नुसते पोळी खातात. जियाना सकाळी जेव्हा उठते ना, मी झोपेतच असते, ही माझ्या आधी उठते आणि मला म्हणते मम्मा पोळी बनव ना. आणि मग नेक्स्ट डे मला येऊन म्हणते मम्मा पोहे बनव ना. म्हणजे झोपेतच फरमाईश सुरू होऊन जाते तुम्हा लोकांची. आणि त्यातलं हे पण एक आहे. ठीक आहे चला. चला आता आम्ही करू वर्कआउट. आज आहे लेग्स, सगळ्यात डिफिकल्ट आणि माझे फेवरेट. मला लेग्स खूप आवडतात. तेवढाच कंटाळा प्रणवला येतो. बिकॉज प्रणवनी मला असं वाटतं 7 ते 8 वर्ष लेग्सच नव्हते केले. त्याच्या मागे त्याचा नव्हता बनवला मी. प्रणव मला म्हणायचं की खूप वर्ष आधी त्याचं ऑपरेशन झालं होतं पायाचं, त्याच्यामुळे लिगामेंट इंजुरी झाली होती ना. नीचं ऑपरेशन. अच्छा, नीचं झालं होतं. तर ते त्याच्यामुळे थोडं मी घाबरायचो. बट माइंडसेट तुमचा जसा राहील तसं तुम्ही वागा. Yes. तर असं काही नसते. सर्जरी झाली म्हणजे ते परफेक्ट झालेलं आहे आणि तुम्ही प्रॉपरली वर्कआउट करू शकता. बट मी नव्हतो करत. आणि मला हे प्रणवला समजायला 5 वर्ष लागली आहेत. आणि पाय असा असा थरथर कापरायचा म्हणजे स्टार्टिंगला. आता तर मस्त स्ट्रेंथ बनलेली आहे एक नंबर. मी खूप हसायची. आणि मग जेव्हा जिमच्या दादांना सांगितलं ना, म्हटलं दादा याचं हे रिझन आहे म्हणून हा लेग्स करत नाही. त्या दादानी याला एवढं झापलं होतं तेव्हापासून प्रणव लेग्स करत आहे. आणि आता त्याची बॉडी प्रॉपर वाटते. पण माहिती आहे, अदरवाईज आधी त्याचे पाय होते एकदम बारीक कोंबडीसारखे. कोंबडी वगैरे नको बोलू यार. कोंबडीच मी तर बारीक असते बकरी तरी मी प्रणवला खूप चिडवायची. काय ते कोंबडीसारखे पाय तुझे, बारीक बारीक पाय आहेत तुझे. आणि मला म्हणतो कोंबडी नको म्हणू, काय म्हण, बकरी म्हण. चांगला नवरा आहे मी. प्रणव आता बकरी सारखे झाले, आधी कोंबडी सारखे होते. प्राण्यांसोबत कम्पेअर करतो एवढं चांगलं मानवाला. नाही मी काय म्हंटल, आधी कोंबडी सारखे होते, आता बकरी सारखे झाले. नाही का, अजून मोठे झाले ना. बकरी थोडी आता लांडग्यासारखे झाले. बापरे, आता प्रॉपर इव्हन दिसते ती बॉडी. अदरवाईज पाय एकदम बारीक होते, म्हणजे त्याला जीन्स एकदम लूज व्हायचा आणि इकडे शर्ट टी शर्ट प्रॉपर व्हायचे. पण आता जरा तो ॲग्री झालाय त्या पॉइंटवर आणि आता मस्त लेग्स करतो आणि आम्ही इक्वल वेट्स लिफ्ट करतो. मी जास्त करतो. दीपाली म्हणजे मुलगी राहून एवढं वेट लिफ्ट करते ती खूप मोठी गोष्ट आहे. बट लेग्स मध्ये म्हणजे ती मोस्टली इक्वलच्या जवळपासून माझं. चला एनिवेज, मज्जा आली, मज्जा येते. अशीच प्रणवची टांग खिचत राहते मी, मज्जा आली है ना का जिया ना. येस, ती काहीच नाही बोलणार. डॅडीला म्हणत आहे ना सगळं. तिला सहन नाही होत. हो का जियाना? नाही ना, नाही बोलायचं ना डॅडीला असं काही. कोंबडी तू मम्माच्या साईडनी आहे ना जियाना, डॅडी की डॅडीच्या? आता तू ये सकाळी माझ्याजवळ पोळी दे, पोहे दे मम्मा, सनसेट झालेला आहे. बनवून दे. मी काहीच बनवून देणार नाही हा. आता डॅडी बनवून देईल तुला. ओके 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 बोलते. माय गॉड,
सनसेट झालेला आहे. सगळ्या मुली अशाच असतात पण माहितीये सनसेट का. झालेला आहे म्हणून डॅडी. तर एक टायमाचं जेवण व्हायचंय, अजून डिनर व्हायचंय तुमचं. विसरू नका दोघही जण. दे ना डॅडी मम्मा म्हणायचं. बघा काय अर्थ ना, एवढं सकाळी 6 वाजता उठून मी हिच्यासाठी एवढा स्वयंपाक करते, 4 टाइम वेगळ्या वेगळ्या डिश बनवून देते आणि ही डॅडी डॅडी करते. आय लव्ह यू जियाना. कट्टीच आहे ना, कट्टी. मी नाही बोलणार तुझ्यासोबत. फुल डॅडूची पिक्तू आहे. डॅडी इज गर्ल आहे जियाना. सगळ्याच मुली असतात. सगळ्याच मुली असतात है ना. मग काय. मग काही नाही, इथे फुल स्टॉप आहे. आता त्याच्या पुढे जाऊ नको. पुढचा विचार पुढे करू. सध्या तरी काहीच नाहीये है ना जियाना. चला तर दीपाली गेली जियानाला घेऊन आई बाबांकडे आणि मग आम्ही थोड्याशा आता निघू जिमसाठी. काय गेली डायरेक्टच. चला आता वर्कआउट हा आटोपलेला आहे. आता जियानाला पिक करतो आणि मग घरी जाऊ, जेवण करू आणि बघू पुढचा प्लॅन काय बनतो. अरे बाप रे, कोणी आणून दिलं. प्रांजू आत्या. अरे बाप रे. ठीक आहे चला आता झाला स्वयंपाक. हो चला तर आम्ही आलो वर्कआउट वरनं आणि इथे चालू आहे गरम गरम कढी. हळद कमी झाली का. टाकायचीच आहे आता. अच्छा हळद टाक. पहा कोणत्या शेफला कोण काय बोलत आहे. लाईट लावत जा ना. हा वाचवते मी. वाचवते. काटकसरी बायको आहे. ही बघ ना सिरीज कशी झाली आहे ती. खूप क्लीन केलं. खूप क्लीन केलं. चला तर इथे आली आहे कणिक आणि लोहारी सावंगा स्पेशल मोसंबी. आणि मोसंबी खूप गोड असते. गोड आहे. चला ऑफिसचं काय स्टेटस आहे मी चेक करतो. चला तर हे होतं मी जे आज मी दुपारी बनवलं होतं आणि हे आहेत खूप व्हायरल झालं आहे इंस्टाग्रामवर आणि मी सुद्धा ट्राय करून बघितलं. बिकॉज आवळा ज्यूसमध्ये कन्झ्युम करायचा प्रयत्न केला पण ते काही पॉसिबल झालं नाही. म्हणून मग इथे मी घेतलेलं आहे आवळा, कच्ची हळद जी आता विंटर सीझनमध्ये येते ती, आणि कढीपत्ता आणि अद्रक, जिंजर हे सगळं ग्राइंड करून घेतलं. याचा ज्यूस काढून घेतला आणि आईस क्यूब बनवायला फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि रोज गरम पाण्यामध्ये 1 क्यूब टाकून मी घेते. बघू केस गळणं किती थांबतात. मी 15 दिवसाचा स्टॉप केलेला आहे. 15 डेज नंतर बघू की मला काय इफेक्ट दिसतो. जर याचा इफेक्ट राहील तर मग मी अजून कम्प्लीट डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी शेअर करेल. चला तर आम्ही चाललोय आता वॉकला. गोरी पडली का दीपाली. काही होती का आधी. हो कशी आहे ना ही पोरगी तर बस तुझंच. तू जे म्हणशील ते. डॅडी का पितोय. ही काय तोडलं. काय नाही तोडलं, ते वर केलं. बर नाही बायको माझी गोरीच आहे. गोरी आहे की काळी कोळी आहे. ए दिया ना मम्मा गोरी आहे बेटा. मला उद्यापासून स्वयंपाक बंद. मी बनवणारच मी आता. दिया 2 वेळा झालंय सांगून. ओके. असं नाही बोलायचं. गोरी आहे. हा. बदमाश झाली का? नॉटी. नोटी नोटी आहे तू. चला तर आता वॉक करू आणि मग घरी जाऊ आणि करू आराम. इतकी थंडी लागत आहे तिला. आणि तुला मला पण खाली ओपन आहे मी म्हणजे ओपन म्हणजे खाली आहे छोटा पॅन्ट पण वर घातलेला आहे जॅकेट. चांगलं आहे. दीपाली कम्प्लीट फ्रॉक आहे. खूप खोकला येतो आपल्याला. अरे नाही थंड आहेच काही बाहेर.
कुठे जायचं बाहेर चल ते आताच फिरायचं. कुठेही चल, मला काही प्रॉब्लेम नाही. तर बाहेरून घेऊन पण बाहेर मला मगाशी दिसली माती. मग आताच फिरू. चला तर इथे आलेलो आहे आम्ही पार्कमध्ये आणि जियाना एन्जॉय करत आहे. थंडी भरपूर आहे पण तिला केलं होतं मी प्रॉमिस. झालं पाय सरळ कर. हा पकड. मजा येते. चला तर असा होता आजचा दिवस. जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.